नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेकंड पार्टमध्ये सोलापूर जिल्ह्याविषयी महत्त्वाचे जी-केचे क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बँक भरतीसाठी व इतर सरळ सेवा भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यातील आपला आता प्रश्न क्रमांक 115. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, 9. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासंबंधी सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मतदारसंघ व जिल्हा परिषद सदस्य संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी 38. प्रश्न क्रमांक 117. जिल्ह्यातील पंचायत समितीची गणसंख्या सदस्य किती आहे? तर याचं उत्तर आहे 56. प्रश्न क्रमांक 118. सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? स्वर्गवासी नामदेवराव जगताप. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 119. सोलापूर जिल्ह्यात एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे 11. प्रश्न क्रमांक 120. लोकसभा मतदारसंघ किती आहे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय नंबर 2. उत्तर आहे 2. सोलापूर शहराचे ग्रामदैवत कोणते आहे? तर सोलापूर शहराचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज हे आहेत. ओके. चला पर्याय नंबर पुढचा घ्या. प्रश्न क्रमांक 122. श्री सिद्धेश्वरांची यात्रा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर गड्डा या नावाने प्रसिद्ध आहे. सोलापूर येथील किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर सोलापूर येथील किल्ला हा भुईकोट प्रकारचा आहे. त्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 124. महात्मा गांधी प्राणी संग्रहालय कोठे आहे? तर महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 125. पंढरपूरचे इतिहासातील एक नाव सांगा. ओके. तर पांडुरंग वेल्ली. प्रश्न क्रमांक 126. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे जीर्णोद्धार कोणी केले? ओके. चला या प्रश्नाचं उत्तर आहे रामचंद्र देवराय यादव. प्रश्न क्रमांक 127. विठ्ठल मंदिराचे जीर्णोद्धार केव्हा झाले? ओके. चला पर्याय नंबर आहे यामध्ये इसवी सन 1195. प्रश्न क्रमांक 128. हरिजनांना म्हणजेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोणी प्रवेश मिळवून दिला? तर याचं जे उत्तर आहे या ठिकाणी पर्यायमध्ये दिलेलं साने गुरुजी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 129. मंदिर प्रशासनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर इसवी सन 1983. भीमा नदीच्या काठावर एकूण किती घाट आहेत? तर भीमा नदीच्या काठावर एकूण 11 घाट आहेत. आषाढी कार्तिकी या दिवशी मोठी यात्रा कोठे भरते? तर याचं उत्तर आहे पंढरपूर. पर्याय नंबर 132. प्रश्न क्रमांक 132. अक्कलकोट हे ठिकाण कोणत्या समाधी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे श्री स्वामी समर्थांसाठी. ओके. श्री स्वामी समर्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 133. अक्कलकोट हे कोणत्या संस्थांची राजधानी होती? तर याचं उत्तर आहे राजे फतेसिंग. प्रश्न क्रमांक 134. बार्शी येथील विष्णू मंदिर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बार्शी येथील विष्णू मंदिर हे भगवंत या नावाने प्रसिद्ध आहे. कर्करोग निदान व उपचार केंद्र कोठे आहे? प्रश्न क्रमांक 135. तर याचं उत्तर आहे बार्शी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 136. मांडा येथे विठ्ठल मंदिरांचे म्हणजे विठ्ठलाचे जे मंदिर आहे ते कोणत्या साली बांधण्यात आलेले आहे? असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे इसवी सन 1763. अकलूजचे नाव कोणत्या देवीच्या नावामुळे पडलेले आहे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी अकलाई देवी. सोलापूर जिल्ह्यात शिवसृष्टी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी अकलूज. संत दामाजी पंतांची जन्मभूमी कोणती? तर याचं उत्तर आहे मंगळवेढा. संत चोखामेळा व कान्होपत्र यांची कर्मभूमी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मंगळवेढा. मंगळवेढा येथे कोणाचा दर्गा प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे गैबी साहेबांचा दर्गा. प्रश्न क्रमांक 142. महादेवांचे अर्धनारी नटेश्वराचे मंदिर कोठे आहे? तर याचं उत्तर आहे वेळापूर.
कुंडलमंगल हे ठिकाण सोलापूरपासून किती किलोमीटरच्या अंतरावरती आहे? तर याचं उत्तर आहे 145 किलोमीटर. नृसिंह नरसिंहपूर येथे कोणत्या देवाचे मंदिर आहे? तर नृसिंह. ओके. त्यानंतर भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? तर भीमा आणि नीरा नदीचा जो काही संगम आहे तो संगम नृसिंहपूर या ठिकाणी होतो. कमला देवीचे मंदिर कोठे आहे? तर कमला देवीचे जे मंदिर आहे ते या ठिकाणी करमाळा या ठिकाणी आहे. श्रीधर स्वामींचे मंदिर कोठे आहे? तर श्रीधर स्वामींचे मंदिर नाझेरे या ठिकाणी आहे. नारायण चिंचोली येथे कोणते मंदिर आहे? तर याचं उत्तर आहे सूर्यनारायण मंदिर. खिल्लारी जनावरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे सोलापूर जिल्ह्यातील गाव कोणते? ओके, तर याचं उत्तर आहे सांगोला. मंगळवेढ्यातील कलचुरी राजाचा प्रधानाचे नाव काय होते? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा बसवेश्वर. सोलापूरचे ग्रामदैवत कोणते आहे? तर सोलापूरचे ग्रामदैवत या ठिकाणी पुन्हा रिपीट क्वेश्चन्स आहे शिवयोगी सिद्धेश्वर. संत नामदेवांचे गुरु कोण? या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे संत विसोबा खेचर. संत विसोबा खेचरांची समाधी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय नंबर 2 बार्शी. 154 प्रश्न क्रमांक याचं उत्तर बघूया आपण आता काय आहे प्रश्न. संत सावतामाळींचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर आहे अरण्य. संत सावतामाळीचा जन्म केव्हा झाला? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1250. संत सावतामाळी यांची समाधी कोठे आहे? चला या प्रश्नाचं उत्तर आहे अरण्य. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक घ्या 157. संत सावतामाळी यांनी कोणत्या वर्षी समाधी घेतली? तर इसवी सन 1295. संत चोखामेळा यांचे जन्मगाव कोणते? तर मंगळवेढा. संत दामाजीपंत यांची जन्मभूमी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 मंगळवेढा. प्रश्न क्रमांक 160. संत कानोपात्रांचे जन्मगाव कोणते? तर याचं उत्तर आहे मंगळवेढा. प्रश्न क्रमांक 161. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर असलेले नामदेवांची समाधी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे नामदेव पायरी. संत परिसा भागवत हे कोणाचे उपासक होते? तर याचं उत्तर आहे रुक्मिणी मातेचे. प्रश्न क्रमांक 163. संत परिसा भागवत यांची समाधी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पंढरपूर. प्रश्न क्रमांक 164. सोलापूर जिल्ह्यातील एका साहित्यकांचे नाव सांगा. ओके, तर याचं उत्तर आहे कवी कुंज विहारी. प्रश्न क्रमांक 165. म्हैसूर संस्थानाच्या उपपंत प्रधानपदापर्यंत पोहोचलेले सोलापूरचे भूमिपुत्र कोण आहेत? तर याचं उत्तर आहे चित्रकार व कवी श्री शुभराय. प्रश्न क्रमांक 166. 5 ऑगस्ट 1934 रोजी बार्शी येथे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मामासाहेब जगदाळे. 1980 साली औरंगाबाद विद्यापीठाचे मामासाहेब जगदाळे यांना कोणत्या पदवीने सन्मानित केले? तर याचं उत्तर आहे डी लिट. ओके, चला प्रश्न क्रमांक 168. मामासाहेब जगदाळे यांचे निधन कोणत्या साली झाले? तर 30 मे 1981. वालचंद हिराचंद जोशी यांचा जन्म केव्हा व कुठे झाला? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर घ्या 1882 सोलापूर. 170. महाराष्ट्राच्या पहिल्या पिढीतील आघाडीचे उद्योजक म्हणून कोणाची ख्याती आहे? तर वाल
चंद दोशी. ओके. प्रश्न क्रमांक 171. सोलापूरचे भूमिपुत्र डॉक्टर द्वारकादास कोटणीस यांच्या जीवनावर कोणते चित्रपट काढलेले आहेत? तर व्ही. शांताराम. सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे जन्मगाव कोणते? तर पंढरपूर. सोलापूरचे भूमिपुत्र असलेले संत साहित्याचे गाडे अभ्यासक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे निर्मलकुमार फडकुले. सोलापूरचे भूमिपुत्र लक्ष्मण गायकवाड यांची सुप्रसिद्ध कादंबरी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे उचल्या. सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन कोणते? तर अक्कर माशी हे त्याचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 176. स्वतःच्या नावापुढे वडिलांऐवजी आईचे नाव लावणारे महाराष्ट्रातील एकमेव साहित्यिक कोण होते? चला याचं उत्तर आहे डॉक्टर किशोर शांताबाई काळे. पुढचा प्रश्न घ्या. डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचे आत्मचरित्र कोणते? तर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? कोल्हाट्यांचा पोर हे त्याचं उत्तर आहे. बलूत ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिणारे सोलापूरचे भूमिपुत्र कोण आहेत? तर द्या पवार. चला पुढील प्रश्न घ्या. 179. भारताचा पिकासो म्हणून नावलौकिक असलेले सोलापूरचे भूमिपुत्र M.F. हुसेन. नटरंग फेम अतुल कुलकर्णी यांचे जन्मगाव कोणते? ओके. चला या 180 प्रश्न क्रमांकाचं जे उत्तर आहे ते बेळगाव. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हा वीज निर्मितीचा प्रकल्प कोठे आहे? चला याचं उत्तर घ्या. पर्याय नंबर 3 अहिरवाडी सोलापूर म्हणजे दक्षिण सोलापूर. सोलापूर नगरपालिकेची स्थापना केव्हा केली? चला पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1852. बार्शी लाईट रेल्वे कुर्डवाडी ते बार्शी या रेल्वे मार्गावर कधी सुरू झाली? ओके. चला या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1897 मध्ये. रेल्वे डबे दुरुस्ती करण्याचे कारखाने कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे कुर्डवाडी. प्रश्न क्रमांक 195. नरसिंग दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल कोठे आहे? तर याचं उत्तर आहे बार्शी. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयुर्वेद योगासन प्राणायाम आणि वैदिक प्रणालीचे मार्गदर्शन केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे शिवपुरी तालुका अक्कलकोट. सोलापूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पोखरापूर. पुढचा प्रश्न घ्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर जिल्ह्यात कोठे आहे? तर याचं उत्तर आहे वेळापूर. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोणता उपक्रम सोलापूर जिल्ह्यात सुरू केला? तर याचं उत्तर आहे प्रज्ञाचूळ शाळा वाचनालय. प्रज्ञाचक्षू शाळा वाचनालय. सोलापूर वृत्तसृष्टीतील श्रेष्ठ पत्रकार तथा संपादक म्हणून कोणाचा नावलौकिक होता? चला या प्रश्नाचं उत्तर घ्या रंगा वैद्य. पुढे घ्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मंगळवेढा येथे मॅरेथॉनपटू कोण आहेत? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी भाग्यश्री बेल्ले. भारतीय महिला क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक असलेले सोलापूरची सुपुत्री कोण आहे? तर याचं उत्तर आहे अनघा देशपांडे. चला पुढे घ्या.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? चला या प्रश्नाचं उत्तर घ्या. 1 ऑगस्ट 2004. प्रश्न क्रमांक 194. सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर इरेश स्वामी. 195 प्रश्न. कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोलापूरमध्ये झाले? तर याचं उत्तर आहे 79वे. 79वे. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या लोककला प्रकार प्रसिद्ध आहे? चला याचं उत्तर आहे धनगरी गज नृत्य. मराठी साहित्य व्यतिरिक्त आणखीन कोणत्या भाषा सोलापुरात बोलल्या जातात? तर कानडी. सोलापूर वास्तव्यास असलेल्या खालीलपैकी कोणत्या संत तेलुगू भाषिक होत्या? तर याचं उत्तर आहे संत शुभराय महाराज. पुढे सोलापूर जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले सुप्रसिद्ध लावणीकार शाहीर कोण आहेत? चला या प्रश्नाचं उत्तर घ्या. शाहीर राम जोशी. मोहोळ तालुक्यातील इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची लढाई कोणत्या साली झाली? तर याचं उत्तर आहे इसवी सन 1818. सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस बालाघाटच्या डोंगर रांगा आहेत? चला या प्रश्नाचं उत्तर घ्या. उत्तर, ईशान्य व पूर्व. सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आहे 932. पर्याय नंबर 3. सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता विचारलेली आहे. तर याचं जे उत्तर आहे 290. पर्याय नंबर 2. सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील दशवार्षिक म्हणजे 2001 ते 11 लोकसंख्येचा वृद्धिदर किती आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे 12.10%. पर्याय नंबर 1. सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण साक्षरतेचा जो दर आहे तो किती आहे? तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर 3, 87.72%. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण पुरुष साक्षरता दर विचारलेला आहे. तर पुरुष साक्षरता दर याचं जे उत्तर आहे 86.35%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 207. सोलापूर जिल्ह्यासंबंधीचा सन 2011च्या जनगणनेतील सोलापूर महानगरपालिका आयुक्त व मुख्य जनगणना अधिकारी म्हणून कोणी काम पाहिलं होतं? तर याचं जे उत्तर आहे श्री सौरभ राव. ओके, पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 208. सन 2011च्या जनगणनेत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य जनगणना अधिकारी म्हणून कोणी काम पाहिलं होतं? तर याचं उत्तर आहे श्री जगदीश पाटील. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. सोलापूर येथे इंडिया संबंधी म्हणजे सोलापूर येथे इंडिया डिफेन्स ऑथॉरिटीज किती साली विमानतळ बांधले? तर याचं जे उत्तर आहे या ठिकाणी पर्याय नंबर 3, 1948. या विमानतळाची पुनर्बांधणी किती साली करण्यात आली? ओके, चला याची आता पुनर्बांधणी परत कधी करण्यात आली असाही प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे इसवी सन 1987 मध्ये. पुढे या 1930 ते 31 मधील सविनियक कायदेभंग चळवळ, मार्शल लॉ इत्यादी घटनांचे संदर्भ तत्कालीन कोणत्या वर्तमानपत्रात आढळतात? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आहे केसरी. पुढे प्रश्न क्रमांक 12. 212. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यावर कोणत्या पेशव्यांचा निवास होता? ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा बाजीराव. इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची लढाई मोहोळ तालुक्यात कोणत्या ठिकाणी झाली असा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 213. तर याचं उत्तर आहे आष्टी. आणि प्रश्न क्रमांक शेवटचा 214. मराठा शाहीचा अंत किती साली झाला? ओके, असा एक प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर आहे मे 1818.
तर अशा पद्धतीने आपण सेकंड पार्टमध्ये सोलापूर जिल्ह्याविषयी महत्त्वाची MCQचे क्वेश्चन्स अभ्यासले आहे. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.